नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, जसं की तुम्ही माझ्या लास्ट 1-2 व्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की माझी आजी आणि प्रशिकची पणजी आजी आमच्या म्हणजेच माझ्या सासरी आलेली आहे राहायला। तर मस्त छान छान जेवण वगैरे सुरू असतं घरामध्ये करणं। तर आता सकाळची वेळ आहे, मस्त सकाळी मी इकडे शिरा जो आहे तो तयार केलेला आहे, गोडाचा शिरा। सगळ्यांना खूप आवडतो। याच्यामध्ये आपण जसं प्रसादाला करतो ना, सत्यनारायण प्रसादाला शिरा केळी वगैरे टाकून, तर तसाच मी ते शिरा केलेला आहे। आणि त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये आपली बटाट्याची पिवळ्या रंगाची भाजी, पुरी, वरण भात, त्याचबरोबर शेवयाची खीर, असा मस्त सिंपल महाराष्ट्रीयन मेनू होता आणि सगळ्यांना हे जेवण खूप आवडलं। आणि बटाट्याची भाजी आणि पुरी हे मस्त असं बेस्ट कॉम्बिनेशन आहे, हो की नाही। तर मस्त आमचं जेवण झालं होतं, पण लाईट गेली होती, तर दोघीजणी मस्त गप्पा गोष्टी करत बसल्या होत्या। आपला तो जो फॅन असतो ना, आपला हँड फॅन, तर त्याने हवा खात होत्या। आणि त्यानंतर आमच्या आईंनी आजीसाठी मस्त असे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडूसुद्धा केले होते आणि हे लाडू खरंच खूप टेस्टी झाले होते, आम्हाला सगळ्यांना खूप आवडले होते। आणि आईच्या हातचे हे लाडू खरंच खूप छान होतात। अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, मी कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, कारण की आम्ही हे लाडू नेहमी बनवतच असतो। तर हा आहे दुसरा दिवस। तर दुसऱ्या दिवशी प्रशिकच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं आणि त्याला मस्त असा फौजी लुक दिला होता, मस्त दिसत होता तो आणि सगळ्यांना आवडलासुद्धा होता त्याचा लुक हा। तर सकाळी आमची निघण्याची गडबड होती, तर इकडे मी प्रशिकला मस्त तयार करत होती आणि प्रशिककडून मी त्याच्या ह्या ड्रेसअपला नन्ना मुन्ना राही हूँ हे आपलं जे क्यूट असं सॉन्ग आहे देशभक्तीपर, तर ते सॉन्ग मी त्याच्याकडनं पाठ करून घेतलं होतं, 4 लाईन्स सुरुवातीचे, आणि ते खूप सुंदर तो घरामध्ये बोलतसुद्धा होता। तर स्टेजवरती त्याने कसं काय परफॉर्म केलं पुढे तो व्हिडिओ आहेच, तुम्हाला मी तो दाखवेलच। आणि आजच्या या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला मी तर प्रशिकसोबत जाणारच आहे, पण प्रशिकची पणजी आजी म्हणजेच माझी आजी जी आहे तीसुद्धा आमच्यासोबत येत आहे, त्यामुळे प्रशिकसुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि माझ्या आजी ज्या आहेत त्यासुद्धा खूप आनंदी आहेत की त्यांना फायनली आपल्या परतुंडाची शाळा जी आहे ती बघायला मिळणार आहे। तर खरंच खूप छान वाटतं, प्रशिकला जे आहे आजी आजोबा आणि पणजी आजीचं सुद्धा त्याला प्रेम मिळत आहे आणि माझ्यासुद्धा आजीला म्हणजेच प्रशिकच्या पणजी आजीला त्याची शाळा वगैरे बघायला मिळत आहे, त्याच्यासोबत खेळायला वगैरे मिळत आहे। तर खरंच हे खूप भाग्य समजावं लागेल एकमेकांचं। तर छान वाटत आहे आणि प्रशिकने सुद्धा त्याच्या पणजी आजीसोबत खूप एन्जॉय केलं आणि शाळेमध्ये गेल्या गेल्या तो अगदी म्हणजे रिक्षातनं उतरेपर्यंत तो आजीला सांगत होता की बघ ही माझी शाळा आहे, चल मी तुला माझी शाळा दाखवतो। खरंच खूप छान वाटत होतं। निघते वेळी प्रशिकची आजी काका त्याला मस्त तयार करत होते, शूज वगैरे घालून देत होते त्याला आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटत होता, त्याचा हा लुक सगळ्यांनाच आवडला। आणि प्रशिकचं पण असं म्हणणं होतं की त्याला असं वाटत होतं की तो पोलीसचा ड्रेस आहे, पण त्याला मी सांगितलं की हा फौजीचा ड्रेस आहे बाळा, पोलिसांचा ड्रेस वेगळा असतो, तर त्यांना हे डिफरन्स सांगणं खूप महत्त्वाचं आहे। तर फायनली आम्ही आता स्कूलमध्ये सुद्धा, तर तुम्ही ऐकलंच असेल प्रशिकचं सुरू होतं आजीला कौतुकाने आपली शाळा दाखवणं आणि माझ्या आजीलासुद्धा शाळा जी आहे ती खूप आवडली आणि त्यांचं म्हणणं होतं की इतकी मोठी शाळा त्यांनी पहिल्यांदा बघितलेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं आहे ऐकूनसुद्धा। आणि टीचरला मी एक दिवस आधीच विचारलं होतं की प्रशिकच्या आजीला पण मी आणू का, तर त्यांनी लगेच परमिशनसुद्धा दिली होती आणि आजीला खरंच हे दिवस हे क्षण नक्कीच आठवतील जेव्हा ते जातील आणि आम्हालासुद्धा नक्कीच आठवतील की आम्ही प्रशिकच्या पणजी आजीला स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आणलं होतं। तर प्रशिकने सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि जसं की मी सांगितलं की प्रत्येक पालकांनी खूप मेहनत घेतली होती आपल्या मुलांसाठी, खूप छान छान फॅन्सी ड्रेस करून आले होते लहान लहान मुलं। कोणी म्हणजे इस्रोचं रॉकेट बनलं होतं, कोणी बटरफ्लाय बनलं होतं, कोणी धनगरी बनलं होतं, कोणी भाजीवाली, कोणी कृष्ण, तर खूप सुंदर दिसत होते सगळेजण। तर प्रशिकचा जो काही परफॉर्मन्स आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते, चला। मोठ्याने बोल, मोठ्याने बोल
बोल बोल. मी आहे तेच. जय हिंद बोल. जय हिंद. बस झालं हां. तर मैत्रिणींनो, आता जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहोत. खूप छान झालं कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार. मुलांना एक चांगली स्टेज डेअरिंग व्हावी, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठीच हे सगळा प्रोग्राम ठेवलेला असतो छोट्या मुलांसाठी. पण खरंच खूप एन्जॉय केलं. आजीलासुद्धा खूप आवडलं आणि शाळासुद्धा आवडली बाळाची खूप. आणि जे मुलं बनून आले होते वेगवेगळे, मी त्यांचं काही व्हिडिओ शूट नाही केला, फक्त प्रशिक्षकचाच मी व्हिडिओ शूट केला. पण बरेचसे मुलं खूप छान छान फॅन्सी ड्रेस करून आले होते, तर खरंच खूप छान वाटलं. आजीलासुद्धा ते खूप आवडलं. तर चला आता मी स्वयंपाकाला लागते, खूप लेट झालेला आहे. आई जे आहेत त्या आमच्या बँकेमध्ये गेलेल्या आहेत, त्यांचं काम आहे. आणि आता बाकीचं जे काम आहे ते मी आता आवरून घेते. आणि जसं की टिफिनलासुद्धा सकाळी डोसा आणि चटणी नेली होती आम्ही, तर आता तेच स्वयंपाक असणार आहे पुन्हा. पटकन मी करून घेते. चला. तर प्रशिकचा परफॉर्मन्स तुम्ही बघितला असेलच. सुरुवातीच्या 2 लाईन्स खूप उत्तम प्रकारे बोलला तो, पण इतका क्राऊड बघून, सगळं माईक वगैरे बघून थोडंसं त्याला असं झालं की आई तू ये माझ्याजवळ किंवा तू मला शिकव ना, असं 2-3 शब्द तो बोलला. पण काही हरकत नाही, त्याने हिंमत केली आणि न रडता तो ॲटलिस्ट 2 लाईन तरी बोलून आला. हेच माझ्यासाठी खूप आहे. तर छान वाटलं. त्यांनी रिझल्ट्स वगैरे काही सांगितले नाही, मे बी ते नेक्स्ट वीकमध्ये डिक्लेअर करतीलच. तर छान वाटलंच, मस्त झाला प्रोग्राम. इतर मुलांनीसुद्धा खूप सुंदर बऱ्याचशा मुलांनी खूप सुंदर कॉन्फिडेंटली स्टेजवर येऊन परफॉर्म केलं. काही मुलं जे आहेत ते रडत होती, पण काही हरकत नाही, यातनंच खूप शिकायला मिळतं. हाच एक पाया आहे, मुलांचा बेस आहे. तो भक्कम झाला ना की मुलं अगदी कॉन्फिडेंटली पुढे जातातच. तर मस्त इकडे आता दुपारचं जेवण मी करून घेत आहे. मस्त डोसे, बटाट्याची भाजी आणि वरण भात. तर इकडे प्रशिक जो आहे तो मला मदत करतच आहे त्याच्या सवयीप्रमाणे नेहमी. तर साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते महिन्यातनं एकदा किंवा 2दा तरी आमच्या घरामध्ये असतात. आता आजी आहे त्यामुळे म्हटलं आजीला पण खाणं होईल मस्त हे. तर त्यानंतर दुपारी मस्त आमचं जेवण वगैरे झालं. सकाळी म्हणजे सगळं काम वगैरेसुद्धा आवरलं. आणि आजी ज्या आहेत त्या 2-3 दिवसानंतर जाणार पण आहेत. तर त्यासाठी आई म्हणाल्या की आजींसाठी मस्त अशी एक साडी घेऊन येतो. त्यामुळे मी स्टेशनला आली होती आणि आजींसाठी सुंदर अशी साडी मी घेतलेली आहे. ॲक्च्युली आजीला जी साडी घेतलेली आहे ना, ती साडी मी ऑनलाईन खूप दिवसापासून बघत होती आणि माझी अशी इच्छा होती की मी घेऊ ती साडी. पण फायनली ह्या शॉपमध्ये मला ती सेम साडी दिसली आणि मी विचार केला की हीच साडी मी आता आजीला घेते. तर पुढे तुम्हाला दिसेलच, खूप सुंदर रंग आहे त्याचा. अगदी आंबे हळद रंग असतो ना, तो कलर आहे त्या साडीचा. आणि बॉर्डरसुद्धा इतकी सुंदर आहे ना, म्हणजे ते कॉम्बिनेशनच खूप सुंदर वाटतं. आंबे हळद रंगाने त्याला अशी डार्क पिंक कलरची बॉर्डर. हे बघा, ही ती साडी आहे. तर ही साडी घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडली आणि मस्त शॉपिंगसुद्धा झाली. आणि जसं की माझंसुद्धा बँकेचं काम होतं, आपली जी लाडकी बहीण योजना आहे, तर त्या योजनेचा फॉर्म मी आणि आई जो आहे तो भरत आहोत. तर तेच आमच्या दोघींचं काम सुरू असतं, बँकेत येणं जाणं. तर ते सगळं कामसुद्धा झालं आणि आजीसाठी मस्त साडीसुद्धा घेतली. त्यानंतर मी काही भाज्या वगैरे मिळतात का त्या बघत होती मार्केटमध्ये. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा दिवस. म्हणजे ॲक्च्युली 2 दिवसाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत एकत्र कंबाईन करून शेअर केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि तुमच्याही घरामध्ये सासरी तुमची आजी आजोबा आले का, किंवा आजी आजोबा आहेत का, तुमच्यासोबत राहतात का, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेलच. आणखीन एक सांगायचं राहिलं, त्याच दिवशी रात्री मी मस्त अशी कोकोनट बर्फीसुद्धा केली होती. तर ही बर्फीसुद्धा खूप सोपी आहे मैत्रिणींनो, आणि याची रेसिपी जी आहे ती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आणि कोकोनट बर्फी जी आहे ती 15 ते 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवली होती सेट होण्यासाठी. त्यानंतर याचे छोटे छोटे पीस मी करून घेत आहे चौकोनी आकारामध्ये. आणि ही बर्फी, ह्याला मी 2 रंग म्हणजे ऑलरेडी व्हाईट कलर तर असतोच, आणि वरती जो तुम्ही लाल रंग बघत आहात तर खायचा रंग मी याला वापरलेला आहे. आणि इतका छान लुक आलेला आहे ना याला, अगदी बोलतात ना मावा बर्फी आहे अशीच दिसत होती ती.
आणि खरंच खूप टेस्टीसुद्धा झाली आहे, सगळ्यांना आवडलीसुद्धा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर म्हणजे लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण की आणखीन एक पॅकेट आहे. डीमार्टमधनं मी 2 डेसिकेटेड कोकोनटचे पॅकेट आणले होते, तर एका पॅकेटपासून ही बर्फी तयार केलेली आहे आणि लवकरच तुमच्यासोबत मी याची रेसिपी शेअर करेलच. तर मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओसोबत. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासोबतसुद्धा तुमचे आजी आजोबा राहायला आले आहेत का किंवा राहतात का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.